बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे डीपीडीसीची बैठक वादळी ठरणार असं बोललं जातंय। धनंजय मुंडे, सुरेश धस, पंकजा मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर खासदार बजरंग सोनवणे या बैठकीला उपस्थित आहेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्यापूर्वी आमदार सुरेश धस आक्रमक झालेले होते। मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेल्या बोगस कामांची यादी धस यांनी माध्यमांसमोर मांडली। धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना 73 कोटी रुपयांची बोगस बिलं उचलल्याचा थेट आरोपही धस यांनी केला होता आणि त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, सुरेश धस या बैठकीला उपस्थित आहेत। त्यांनी यापूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवलेली होती। आताही त्यांनी अजित पवारांना एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे आणि त्या संदर्भातून त्यांनी काही आरोप केलेले आहेत। काय त्या संदर्भातली अधिक माहिती मिळते? श्वेता, काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीला बीड जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित आहे। विशेष करून सुरेश धस जे या वारंवार धनंजय मुंडेवर आरोप करतात आणि या डीपीसीच्या बैठकीच्या पूर्वी त्यांनी जो मागच्या बैठकीमध्ये जो भ्रष्टाचार झाला आणि तो धनंजय मुंडेंनी केला असा आरोप केला होता, त्याचे पुरावे ते आज बैठकीमध्ये घेऊन आलेले आहेत। ते पुरावे अजितदादांना देणार आहेत आणि यानंतर वाल्मीकरणाने एकंदरीतच सध्या जे बीडमध्ये संतोष देशमुख खून आणि वेगवेगळ्या भ्रष्टाचाराची जी प्रकरणं झालीत त्याच्या सगळ्यांचा पुरावा सुरेश धस यांनी एका पेनड्राईव्हमध्ये आणलेला आहे। तो पेनड्राईव्ह ते अजितदादांना देणार आहे असं त्यांनी सांगितलेले। सध्या बैठक सुरू आहे। अजितदादांनी सुरुवातीला अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अजितदादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। यापूर्वी जे झालं ते झालं, इथून पुढं खपवून घेतलं जाणार नाही असा दमच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे असं समजतं आहे। तासाभरापासून ही सगळी बैठक सुरू आहे। आता प्रत्यक्ष डीपीडीसीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अजितदादांनी विकासाचा आराखडा देखील मांडला आहे असं समजतं आहे आणि या बैठकीमध्ये सुरेश धस आणि अजितदादा यांच्यामध्ये काय चर्चा होती का, सुरेश धस जे प्रश्न मांडतायत त्याला अजितदादा काय उत्तर देतात का हे पाहावं लागेल। त्या आतमध्ये सध्या काय सुरू आहे नेमकं ह्याची आपल्याकडे सध्या माहिती नाही। मात्र माध्यमांना बैठकीत जाण्यापूर्वी माध्यमांना सुरेश धसांनी सांगितले की त्यांनी सर्व पुरावे घेऊन आलेले आहेत आणि ते डीपीडीसीमध्ये अजित पवारांना देणार आहेत। बीड नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न देखील आतमध्ये चर्चेला गेला आहे आणि इथल्या आरोग्याच्या प्रश्नावर देखील अजितदादांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे अशी आपल्याला माहिती मिळते। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।